बुलेटिनची सुरुवात करूया आज दिवसभर चर्चेमध्ये असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या बातमीनं। तब्बल 33 तासानंतर लालबागच्या राजाचं अखेर विसर्जन पार पडलं। सकाळी 8 वाजल्यापासून गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलेलं होतं। भरतीमुळे तराफा पुढे जात नव्हता, अनेक अडचणी आल्या, पण अखेर रात्री 9:15 लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडलं। यावेळी सुरक्षा रक्षकांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात होता। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आलेला आहे। तर हायड्रोलिक तराफ्याच्या माध्यमातून बाप्पाचं हे विसर्जन समुद्रामध्ये करण्यात आलं। अरबी समुद्रामध्ये हे विसर्जन पार पडलेलं आहे। मुंबई आणि पुण्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुका लांबलेल्या होत्या। उशिरानं लालबागचा राजा गणपतीचा आज अनेक गणेश मंडळांचं विसर्जन पार पडलं। चंद्रग्रहण असल्याने या काळात गणपती विसर्जन पार पडलं। तर धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहण काळातील विसर्जनाच्या संदर्भात नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांनी नेमकं काय म्हटलंय आपण ऐकूयात। लालबागच्या राजाचं जे विसर्जन वास्तविक पाहता काही तांत्रिक कारणामुळे त्यांचं जे विघ्न आणलेलं आहे, त्यांचं जे विसर्जनाचं जे आज कार्य काही कारणामुळे लेट झालं असं सांगतात, परंतु अशा पद्धतीने ग्रहण कालामध्ये जे विसर्जन आहे ते निषिद्ध सांगितलेलं आहे आणि वास्तविक पाहता संपूर्ण जे विसर्जन आहे हे चतुर्दशीच्याच दिवशी झाले पाहिजे। म्हणजे अगदी आपण जर अगदी कमीत कमी वेळ त्याचा जर अगदी पाहायचा म्हटला तर पहाटे 3 वाजेच्या आत सर्व मंडळींचे जे विसर्जन आहे हे झाले पाहिजे। अशा पद्धतीने अशास्त्रीय पद्धतीने कोणी कार्य करू नये। पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळूयात। मराठा समाजासाठी काढलेला